पावसानं यंदा अगदी जोरदार बॅटिंग केलेली आहे. म्हणजे सगळे जे तर्क वितर्क होते, पाऊस पडणार नाही असे अंदाज होते, एल निनोचा अंदाज असेल किंवा जांभळांच्या सड्याचा तो अंदाज असेल, हे सगळं खोटं ठरवत पाऊस अगदी दणकून पडला आहे. म्हणजे महाराष्ट्रातली धरणं तर गच्च भरलेली आहेतच, शिवाय उत्तर भारतामध्ये पावसानं कहर केला आहे. अगदी वाहनं घरं वाहून जाताना आपण बघितली आहेत बातम्यांमधून. एकंदर दणकून धुमाकूळ पावसानं घातलेलं आहे. आणि अशा वेळी जर दादा असते तर त्यांनी आपल्याच त्या अप्रतिम गाजलेल्या गाण्याच्या शब्दांमध्ये काही बदल केले असते. ढगाच्या पोटात कळ आणि पाणी बदा बदा गळ, असं काहीतरी दादांनी नव्यानं गाणं लिहिलं असतं. बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातलं दादांचं ढगाला लागली कळ हे गाणं त्यांच्या सर्व गाण्यांमध्ये इरसाल आणि अस्सल एक नंबरचं ठरलं. अर्थात त्यांच्या स्वभावाला अनुसरून द्विअर्थी मिनिंग आणि काही टीका टिप्पणी टोमणे मारणं हे दादांनी या गाण्यामध्ये केलेलं आहे. मात्र तरीही हे गाणं सर्वांग सुंदर बनलंय ते त्याच्या सादरीकरणामुळं, राम लक्ष्मण यांनी दिलेल्या संगीतामुळं आणि दादांनी स्वतः हे गाणं लिहिताना ज्या करामती केल्या त्याचप्रमाणे चित्रीकरण करताना सुद्धा जे सौंदर्य स्थळं वापरली दादांनी या गाण्यामध्ये, स्वतः दादांचा अभिनय उषा चव्हाण जोडीला, त्याचप्रमाणे इतर जे सहनायक आहेत त्यांच्या जोडीला अभिनेते आहेत आणि तो जो मॉब वापरला आहे गाण्याचा, या सगळ्यांमुळं हे गाणं आठवणीत राहणारं पावसाचं एक सर्वांग सुंदर गाणं बनलंय. भले याच्यावरती डबल मिनिंगचा वगैरे वगैरे टीका झाली तरीही हे गाणं ऐकल्याशिवाय पुढं जाऊ वाटत नाही. असं म्हणतात की हे गाणं दादांना तसं गुदगुल्याच्या आधी जवळजवळ 2 चित्रपट आधी सुचलेलं होतं. म्हणजे सांगतात तो किस्सा असा की रामराम गंगारामच्या शूटिंगला जात असताना पावसाची गडबड, ढगांचा गडगडाट हे सगळं बघत गाडीतून दादा निघालेले होते आणि त्यांना अचानक काही शब्द सुचले. त्यांनी पटापटा ते शब्द त्यांच्या डायरीमध्ये उतरून काढले आणि नंतर सावकाश त्याला छानपैकी शब्दबद्ध केलं. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. पण हे गाणं वापरावं कुठल्या चित्रपटात हे मात्र त्यांना नंतर सुचलं, किंवा बोट लावीन तिथं गुदगुल्या चित्रपटाच्या कथेमध्ये हे गाणं चपकल बसू शकेल असं त्यांना वाटल्यानं या चित्रपटाचं सुंदरपणे या गीताला त्यांनी अत्यंत चपखलपणे या बोट लावीन तिथं गुदगुल्या चित्रपटामध्ये सादर केलं. दादांनी या गाण्यामध्ये अगदी साधे भोळे गावरान ग्रामीण ढंगाचे शब्द वापरले, बोली भाषेत हे गाणं लिहिलं. त्यामुळं हे अगदी जवळचं अस्सल मातीतलं गाणं वाटतं. रामाच्या पाऱ्यात गारगार वाऱ्यात किंवा काय बाई आकरीत झालं या विपरीत, अशा पद्धतीचे गावरान शब्द दादांनी जागोजागी या गाण्यामध्ये पेरलेले आहेत. अर्थात ते त्यांच्या गाण्यांमध्ये असे पेरलेले असायचेच आणि त्यामुळं त्यांची गाणी ही अस्सल मराठमोळी या मातीतली गाणी वाटायची. त्यात पुन्हा त्या गाण्यांना जे आवाज असायचे, महेंद्र कपूर जे असतील, उषा मंगेशकर जे असतील, त्यांचं गायन जे ठसक्यामध्ये मराठमोळं पद्धतीनं असायचं. त्यामुळं ही गाणी ठसठशीतपणे उठून दिसायची आणि मराठी माणसाच्या मनाचा वेध घ्यायची. या ढगाला लागली कळमध्ये सुद्धा दादांनी असे कितीतरी गावरान शब्द वापरत छान असे साधे साधे तुकडे वाक्यांचे छोटे छोटे पाडत हे गाणं बनवलंय आणि त्यामुळं ते सहज साधं हलकं फुलकं सुरेल असं बनलंय आणि मग माणसांना ते गुणगुणावंसं वाटलं नाही तरच नवल. अर्थात दादांचा अविभाज्य चावटपणा किंवा द्वयार्थी संवादाचा खेळ या गाण्याच्या प्रत्येक कडव्यात वाक्यावाक्यात जाणवतो. मात्र तो सुद्धा अगदी खेळकरपणानं खोडकरपणानं केल्यासारखा दादांनी पेरलाय. त्यामुळं फारसा अंगावरती येत नाही. शिवाय सादरीकरणामध्ये दादांनी जो सुंदर असा भाव प्रगट केला आहे, एक तर मुळात हे गाणं अतिशय सुंदर अशा माळावरती निसर्गाच्या सानिध्यामध्ये चित्रित केलेलं आहे. त्यावेळी गजी ढोल सारख्या काही नृत्य शैलीतल्या टीम्स वापरलेल्या आहेत किंवा नर्तक मंडळं वापरलेली आहेत. त्यांचाही सुंदर आविष्कार
आविष्कार या गाण्यामध्ये दिसून येतो. त्यांच्या साथीला आपले बोट लावीन तिथे गुदगुल्यामधले दादा असतील, उषा चव्हाण असतील, वसंत शिंदे असतील, पाटीलताई असतील किंवा इतर कलाकार असतील, पद्मा चव्हाण असतील, हे सगळे कुठं ना कुठं दर्शन देतात आणि छान असं सादरीकरण या गाण्यामध्ये करून जातात. त्या प्रसंगाला उजवं बनवतात. दादांनी या गाण्याचं टेकिंगसुद्धा विनोदी ढंगानं बरेचदा करण्याचा प्रयत्न केला आहे. कित्येक वाक्यांना त्यांनी छान अशी सुंदर जोड प्रसंगांची दिली आहे. उदाहरणार्थ, तू दमयंती मी नळ, पाणी थेंब थेंब गळ, यावेळेला चक्क एक नळ वाहताना दाखवला आहे, थेंब थेंब पाणी त्या नळातून टपकताना दाखवलेलं आहे. दादांच्या शर्टवर दिसणारा लाल त्रिकोण हा सुद्धा दादांचा एक वात्रटपणाचा कळस या ठिकाणी दिसून येतो. चिमणी झुरते उगीच रागू मैनेवरती खुळा, या वाक्याला पद्मा चव्हाणांचा रुसलेला चेहरा, नाराज झालेला चेहरा पडद्यावरती येतो आणि हसू फुटतं. त्याचप्रमाणे वसंत शिंदे पाटीलताईंचा साडीचा पदर घेऊन उड्या मारत असतात, त्यावेळी नेमके शब्द येतात, मोर लांडोरी संग खेळ, पाणी थेंब थेंब गळ, आणि अख्खं थिएटर हास्य कल्लोळामध्ये बुडून जातं. दादांनी या गाण्याच्या एका कडव्यामध्ये एका मान्यवर निर्माता दिग्दर्शकाला उमणे मारलेले आहेत. या निर्माता दिग्दर्शकाची दादांचे काही तात्विक वाद होते आणि त्यामुळे दादा नेहमीच त्यांच्यावरती आपल्या चित्रपटांमधल्या गाण्यांच्या कडव्यातून, संवादातून टीका करायचे. तशी तर ते नेहमीच करायचे. जो त्यांच्या वाटेला येईल, आडवा येईल, काहीतरी खोडी काढल, त्याच्यावर ते त्या आपल्या चित्रपटातल्या प्रसंगातून, संवादातून, गाण्यातल्या शब्दांमधून मारा करायचे, जो नंतर रसिकांच्या लक्षात यायचा आणि त्यावर चर्चाही व्हायची. तर दादांचं हे असं ढगाला लागली कळ गाणं हे शब्दांचा खेळ, वात्रटपणाचा खेळ, सुंदर अशा संगीताचा राम लक्ष्मण यांनी केलेला खेळ आणि सर्वच अभिनेत्यांनी हे गाणं पडद्यावरती साकार करताना अभिनयाचा केलेला खेळ याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आज इतकी वर्ष बोट लावून तिथे गुदगुल्याला झाली, म्हणजे जवळपास 1980च्या टप्प्यामध्ये हा चित्रपट आला होता. अजूनही या चित्रपटाची जादू किंवा यातल्या गाण्यांची जादू उतरताना दिसत नाही. आणि सर्वात सुंदर असं दादांच्या गाण्यामधलं हे ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ हे पावसाळी गीत बनलेलं आहे. पाऊस पडायला लागला, ढग गळायला लागले की हे गाणं आठवून जातच जातं. मराठमोळ्या माणसाच्या, रसिकाच्या मनामध्ये या गाण्यानं अतिशय घट्ट असं घर केलेलं आहे, हे वेगळं सांगायला नको. तर आता इथंच थांबतोय. आज आपण या दादांच्या सुंदर अशा ढगाला लागली कळ गाण्याबद्दल थोडंसं बोललो. यानंतर पुन्हा भेटूयात असंच एखाद्या छान मराठमोळ्या गाण्याबद्दल बोलण्यासाठी या आपल्या आवड कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.